मी जर इकडे येताय रेवांडा भाई तसं नाही आहे भाई. रेवांडाचा विषयच हार्ड आहे. क्वालिटी आणि क्लीनलीनेस. आणि मला भीती नाही वाटत आहे की मला येऊन कोण गाडी ठोकेल. इजिप्तमध्ये आहे बघा, तुम्ही पाहिलं लिटरली इथे असे लोक थांबतात कार वगैरे, तर ते एक चांगलं. बट यामध्ये क्लीनलीनेस, सेफ्टी तुमचा बाकी सगळ्यामध्ये रेवांडा इज द नंबर 1. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपली आता आहे ही आफ्रिकन सिरीज चालू आहे आणि आपण आहोत आपल्या 22व्या देशमध्ये जो आहे रेवांडा. ठीक आहे, रेवांडामध्ये आपण बसल्याबद्दल भाई ही एक नेक्स्ट लेवल, एक शॉकिंग. म्हणजे मी जेव्हा आलो भाई मला तर चाचंबित झालेलो मी रेवांडाचे कंडिशन्स बघून. भाई नेक्स्ट लेवल कंट्री आहे. बघा ना कसं आहे. तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार की कसं अचंबित करू शकते रेवांडा. म्हणजे रेवांडा एक अशी कंट्री आहे जी लँडलॉक आहे. सगळ्या एकदम गुंड्या कंपनीमध्ये गुंड्यासारखे कंट्रीज आहेत ना, जसे बुरुंडीला सगळ्यात वर्ल्डची पुअरेस्ट कंट्री म्हटली जाते. मग परत तुमचं तंझानिया एवढी अमीर नाही, मग तुमची DRC. बट रेवांडाने आपलं इमेज चांगलं ठेवलं जस्ट बिकॉज इथे फ्रान्स लोकांनी असं नाही बोलत आहे, बट रेवांडाने आपलं इमेज भाई कसं ठेवलं आहे तुम्हाला या व्लॉगमधून बघायला भेटेल. तर चला व्लॉग बघूया. तर मित्रांनो, इथे आफ्रिकामध्ये मी पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स करतो. तुम्हाला बसने ट्रॅव्हल करायचं तर हा कार्ड पाहिजे, टॅप अँड गो. हे आज माझी इथे फ्रेंड राहते तर तिने मला दिलं आहे, फक्त मला टॉपअप करायचं आहे. तर इथून बस जाणार 3305C असं काहीतरी आहे. तर मी बोललो तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो कसा आहे भाई इकडे. म्हणजे आफ्रिकामध्ये तुम्हाला असं टॅप अँड म्हणजे करणं भाई. युगांडामध्ये आपण होतो, युगांडामध्ये नाही झालं. किती वेळात निघेल? व्हॉट टाइम इट विल लीव? व्हॉट टाइम इट विल लीव? 10 minutes. So we have to go inside? KCC. After 5 minutes. Okay. तर तुम्हाला कार्ड असतो, कार्ड टॅप करायचा आणि जायचं भाई. 500 रेवांडा फ्रँक घेतले. आता बघू जाऊ. असं आहे बाई, इथे सिस्टम एक नंबर आहे. तर मित्रांनो, आपण उतरलोय फायनली आणि जिथे आपल्याला यायचं होतं तिथेच पोचलो. बसने आलो आहे प्रॉपर. भाई साहेब तुम्ही पाहू शकतात. म्हणजे इथे एवढं सफिस्टिकेटेड आहे, तुम्हाला काय बोलू. जे बघा ना, बस म्हणजे तुम्ही इकडे जो पार्किंग असतं ते बसचं जे येतं त्याच्यामध्येच थांबते आणि हे प्रॉपर बस स्टॉप आहे. तुम्ही विचार करू शकतात प्रॉपर. म्हणजे आफ्रिकामध्ये हे असं अनुभवणं खूप मुश्किल आहे. ही मी बॅग आता बसमध्ये होतो म्हणून पुढे घेतली, ती मागच्याला लागत होती म्हणून. इथे तुम्हाला चोरीचं इथं काहीच भीती नाही. एवढं इथे लोक म्हणजे इकडे बसस्टॉपमध्येच बसलेत, कोण उभे नाहीत काय नाही. आणि क्लीनलीनेस मी तुम्हाला दाखवतो. आता ही बघा, ही बसली. आता ही हेल्मेट पण घालेल बघा, तिला पण हेल्मेट दिला. तर या कंट्रीचं मला एकच आवडलं भाई, रूल्स नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही भाई उन्हाळगिरी करू शकता जे आपण आफ्रिकामध्ये आपण इजिप्तमध्ये पाहिलेलं, केनियामध्ये पाहिलं. आता ही आपली आफ्रिकाची कितवी कंट्री असेल? ही 4थी कंट्री आहे. 4थी नाही, हां चौथी कंट्री आहे. मग त्यामध्ये म्हणून मी तुम्हाला असं एक्झाम्पलच्या तौरने सांगतो आहे भाई, रेवांडाने खरंच नेक्स्ट लेवल मानलं भाई. तर मित्रांनो, अजून एक सांगायची गोष्ट एक अशी झाली. आता मी बघा, मी आता पब्लिक ह्याच्याने चालतो आहे, ठीक आहे. तुम्ही क्लीनलीनेस म्हणजे आय डोंट नो, म्हणजे तुम्ही आता TVवर बघत असाल, फोनवर बघत असाल हा व्लॉग, तर तुम्ही फक्त हे पहा. म्हणजे तुम्हाला असं इथं कचरा दिसणारच नाही, एवढं क्लीनलीनेस आहे. लोक बघा कसे एकदम प्रॉपर हेल्मेट घालून चालवत आहेत. आणि मला ते भाई पटलं. म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे मी चालतोय, मला एवढं चांगलं वाटतंय ना. मला भीती वाटते कसली की कोण काय चोरी करेल, लबाडीगिरी करेल. आपण त्या मार्केटमध्येही गेलेलो, त्या मार्केटमध्ये पण इवन जो रेट मॅग्नेटचा 1500 होता तोच सगळीकडे रेट आहे. कोण 2000 एक्स्ट्रा नाही विकत आहे, कोण 3000 नाही विकत आहे यार. म्हणजे रेवांडामध्ये येऊन मला हे. आणि इथे मी अजून हे बघा, तुम्ही असे लँडस्केप पण मागचं पाहिलात तर एकदम तुम्हाला म्हणजे एकदम हिली रिजनमध्ये जे डोंगरामध्ये घरं असतात तसं तुम्हाला बघायला वाटेल. आणि नेक्स्ट लेवल यार. म्हणजे रेवांडाने भाई मन जिंकलं भांडी. म्हणजे मला एक बनायचं म्हणजे आफ्रिकामध्ये येऊन एक अशी, ते जे भरपूर लोक जे बोलत आहेत सिंगापोर ऑफ आफ्रिका. सिंगापूरला तर आपण कम्पेअर नाही करू शकत, बट यार आफ्रिकाचं सिंगापूर एवढं आपण म्हणू शकतो
की भाई जेवढे पण आफ्रिकनचे देश आहेत 54 का 52 आहेत, त्यामध्ये भाई हा देशने हॅट्स ऑफ भाई. मोरोको पण बोलतात चांगले, बट आपण अजून तिथे गेलो नाही तर सांगू नाही शकत. बट यामध्ये क्लीनलीनेस, सेफ्टी, तुमचं बाकी सगळ्यामध्ये रेवांडा इज द नंबर 1. म्हणजे हे रेवांडाचं हे म्हणजे उदाहरण देण्यासारखं आहे यार. आजूबाजूला असे कांड करणारे देश आहेत, बट रेवांडाने भाई त्यांचं रूल्स स्ट्रिक्ट. इथे जेवढा पण जे लोक पैसा, जे इकॉनॉमी होते, ते GDP होते म्हणजे त्यांची क्रिएट होते, ते एज्युकेशनवर खर्च करतात. एज्युकेशन झालं, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, सिक्युरिटी वगैरे वगैरे, त्याच्यावर हे लोक अख्खा अवलंबून आहेत. म्हणजे हे जर असेल, आता तुम्ही विचार करा आफ्रिकामध्ये हे एवढा मोठा तुम्ही झेब्रा क्रॉसिंग पाहिला आहे. आय डोंट नो, म्हणजे मी तर पाहिलाच नाही, इजिप्तला पण नाही पाहिला, केनिया तर सोडूनच द्या. हे बघा, तर इथे हे आहे भाई झेब्रा क्रॉसिंग वगैरे सगळं. म्हणजे तुम्ही क्वालिटी बघा रोडची, क्वालिटी आणि क्लीनलीनेस. आणि मला भीती नाही वाटत आहे की मला येऊन कोण गाडी ठोकेल. इजिप्तमध्ये असं होतं, चला इजिप्त तर नॉर्थ पार्ट झाला आफ्रिकाचा, बट इथे भाई नेक्स्ट लेवल ब्रो. अजून एक एक्सपेरिमेंट करूया. इथे बघा गाड्या थांबतात, तुम्ही स्पीड ब्रेकरवर आले ना झेब्रा क्रॉसिंगवर, गाड्या लिटरली थांबतात. चला आता आपण बघूया कोण थांबतं का. मगाशी तर थांबलं, तर आता बघू. हे बघा थांबले, तर आपण जाऊ शकतो. हे बघा तुम्ही पाहिलं, लिटरली इथे असे लोक थांबतात कार वगैरे, तर ते एक चांगलं वाटलं. मित्र गोष्ट सांगायची झाली, तुम्ही जे फुटबॉल फॉलो करतात त्यांच्यासाठी आहे. आर्सेनलची जर्सी जर तुम्ही पाहिलं, PSG, बायर्नची जर्सी, हे लोक रेवांडाला प्रमोट करतायत. जसं तुम्ही पाहू शकतात विजिट रेवांडा. हे बघा, हे विजिट रेवांडा आर्सेनलच्या जर्सीवर तुम्हाला बघायला भेटेल, तुम्हाला PSG च्या जर्सीवर बघायला भेटेल, तुम्हाला हाय भरपूर असे जर्सीवर बघायला भेटेल. तर तेच आता आपण आलो आहे KCCमध्ये. बघू आता इथे भाई काय आहे. हे बघा इथे जाम प्रमोशन चालू आहे विजिट रेवांडा वगैरे. चला मी तुम्हाला सांगतो. सो मित्रांनो, कॅन यू बिलीव्ह दिस इज आफ्रिका भाई साहब. एवढी क्लीनलीनेस, एवढं नेक्स्ट लेवल भाई. आणि मी इथे खूप लवकर आलो आहे कारण की मी संध्याकाळी येणार होतो, बट इथे भाई कारण की तुम्हाला सांगतो, आपण जेवढ्या कंट्री म्हणजे युगांडा, आपण केनियामध्ये फिरत होतो, आपण काय विचार करतो, मी मागचे ब्लॉग जर बघितले असतील तरच मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यामध्ये गुगल मॅप्सवर जर अर्धा तास दाखवत असेल तर तुम्ही अर्धा तास नका पकडू, त्याला 1.5 तास कन्सिडर करा. तर त्यामुळे मी इथे लवकर आलो, कारण की इथे मला गुगल मॅप्सवर माझ्या लोकेशनपासून दाखवत होतं बाय बसने एक 20 मिनटं. तर मी बोललो 20 मिनटं म्हणजे 1 तास लागेल आफ्रिकामध्ये आपण. बट भाई इथे असं नाही आहे. तुम्ही जर इकडे येताय रेवांडा, भाई तसं नाही आहे भाई. रेवांडाचा विषयच हार्ड आहे. 20 मिनटं बोललं तर भाई 20 मिनटाच्या आधीच माझी बस तिथे थांबली आणि मला इथं ड्रॉप केलं. आणि आपण इकडं तुम्ही पाहू शकतात भाई लवकर पोहोचलो. मी आता वाजले ऑलमोस्ट 3:45 झालेत, मला वाटलं 4-4:30 वाजतील पोहोचेपर्यंत. बघतो तर भाई लवकर आलो. इथं कोणच नाही, ॲक्च्युली टुरिस्टिक प्लेस आहे. तुम्ही पाहू शकतात हे रेवांडाच्या ज्या करन्सी जी आहे नोट, त्याच्यावर हे तुम्हाला लोगो बघायला भेटेल. आणि यार नेक्स्ट लेवल वाटतं यार. म्हणजे एवढं क्लीनलीनेस तुम्ही पाहू शकतात. इकडे म्हणजे मॉल टाईप आहे या बाजूला तुम्ही पाहू शकतात रॅडिसन ब्लूचं हॉटेल जे त्यांनी म्हणजे बनवले ते आहे. काय मानलं यार. म्हणजे यार एका कंट्रीने कसं आपल्याला स्वतःची इमेज राखावी हे आपण रेवांडाकडनं शिकलं पाहिजे. नॉट ओनली जस्ट कंट्री आहे म्हणून, जस्ट बिकॉज की तुमचं म्हणजे तुमचं पण एक कॅरेक्टर असेल, तुमच्या आजूबाजूला टॉक्सिक माणसं असतील तर तुम्ही कसं स्वतःला क्लीन ठेवू शकता तुमचे कारनामे करून येणार. आणि तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट झाली, रेवांडा ही जी कंट्री आहे ही ब्रिटिशरांनी रूल नाही केले, ही फ्रेंच लोकांनी, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, फ्रेंच जे लोक होते त्या लोकांनी ही कंट्री रूल केली. तर त्या लोकांनी ही कंट्री रूल केल्यामुळे इकडे लोकांना इंग्लिश तर खूपच कमी येते, खूपच कमी बोलतात. आणि मेन म्हणजे असा आहे इकडे विषय की भाई तुम्हाला काय बोलू की इथे सिक्युरिटी पण एवढी नेक्स्ट लेवल आहे. सगळे मला बघत चालले. तर आता मी बघतो आपल्याला आतमध्ये कसं जायचं. ह्याच्यामध्ये जेनोसाईड पण झालेलं, त्याचं पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेन अँड ऑल. तर सांगतो. तर मित्रांनो मी तुम्हाला आता भरपूर असे इन्फॉर्मेशनही सांगतो की रेवांडामध्ये एक असं एक मेबायरस करून एक व्हायरस पण आला आहे. म्हणजे सेम ॲज कोविडच असू शकतो. म्हणजे जेव्हा मी बॉर्डरने क्रॉसिंग करत होतो तेव्हा मला माझं कोविडचं सर्टिफिकेट मागितलं भाई. मला ते माहिती नाही कशासाठी मागितलं, पण मला बोलले की कोविडचं सर्टिफिकेट दाखव. मित्रांनो रेवांडाच्या टाईमबद्दल सांगायचं झालं, रेवांडाचा टाईम आपला जो इंडियापेक्षा 3.5 तास पुढे, म्हणजे आपल्या इंडियामध्ये 12 वाजले असतील, सॉरी मागे इंडियामध्ये जर 3 वाजले असतील, 3:30 वाजले असतील, तर आपल्या इकडे भाई मी चुकीचं चाललो आहे का,
ह्याच्या आतून जायला पाहिजे. बट ठीक आहे, इंडियामध्ये जर 3:30 वाजले असतील तर आपल्या इथे 12 वाजले, म्हणजे रेवांडामध्ये 12 वाजलेत. आणि रेवांडामध्ये जो तुमचा प्लग जो असतो चार्जिंगचा वगैरे, तो प्लग पण इथे युरोपियनवाला चालतो. तर अशा पण काही भरपूर गोष्टी आहेत. आणि टॉकिंग अबाउट द इथे रेवांडामध्ये ड्रायव्हिंगचं पण, इथे रेवांडामध्ये तुम्हाला जी ड्रायव्हिंग जी आहे ती तुम्हाला लेफ्ट हँड साईडमध्ये भेटणार, जे युरोपमध्ये असते ती. जसं आपल्या इंडियामध्ये राईट हँड साईड असते, तर रेवांडामध्ये ड्रायव्हिंग पण जी आहे जी लेफ्ट हँड साईडची तुम्हाला भेटणार. आणि मी अजून आफ्रिकामध्ये आपण एवढे दिवस फिरतोय, हा आपला आज कितवा 10वा दिवस कितवा तरी असेल. तर तुम्ही विचार करून चाला की इकडे आपण युगांडामध्ये, केनियामध्ये आपण एवढे लोकांकडे बघत होतो की स्मार्टफोन नाही. इथे मी 100पैकी 95 लोकांकडे मी स्मार्टफोन बघत आलो आहे. म्हणजे इथे भरपूर, म्हणजे लोकांची इथे बोलतात ना, हे चांगले म्हणजे काय बोलतात, पैसे कमवण्याचे वगैरे असणारच ऑब्व्हियसली, म्हणून तर लोक स्मार्टफोन इथे अफोर्ड करत आहेत ना. आणि मित्रांनो, अजून एक सांगायची अशी गोष्ट झाली, आपण आफ्रिकामध्ये एवढं फिरत आलो आहे, तर त्यामध्ये मॅप्समध्ये आपल्याला स्ट्रीट व्ह्यू नव्हता. तर आपण इकडे जर आलो, इकडे आपल्याला स्ट्रीट व्ह्यू ही बघायला भेटते. तुम्ही इमॅजिन करू शकतात की तुम्हाला म्हणजे तुम्ही आलेत आणि त्यामध्ये तुम्हाला स्ट्रीट व्ह्यू, म्हणजे ते असतं ना, ते तुम्ही तिथे ब्लू कलरचा रोड असतो त्याच्यावर तुम्हाला स्ट्रीटचा व्ह्यू दिसतो, ते इकडे येऊन तुम्ही बघू शकतात. म्हणजे भाई नेक्स्ट लेवल. भाई मी सिंगापूरमध्ये पण चालत होतो. मी असं नाही बोलणार की भाई पूर्णच 100% सिंगापूर आहे, बट मी सिंगापूरमध्ये, मी ज्याही कंट्रीमध्ये जातो मला चालायला आवडतं. तर इकडेही म्हणजे नेक्स्ट लेवल क्लीनलीनेस, शांती आणि सफिस्टिकेटेड आहे. आणि मित्रांनो, अजून एक सांगायची असं गोष्ट झाली, म्हणजे नेक्स्ट लेवल पैसा आहे भाई लोकांकडे. म्हणजे तुम्ही आफ्रिका हे म्हणजे आय डोंट नो, म्हणजे ते बोलतात ना की झक मारून ते आफ्रिकामध्ये आलं असं वाटतं या रेवांडाला. बट ते लोकांकडे इथे गाड्या पण लोकांच्याकडे टॉप क्लास आहेत. मी BMW, म्हणजे मी केनियामध्ये होतो तर आय थिंक एकच बघितली असेल. युगांडामध्ये तर मी BMW, ऑडी तर बघितल्याच नाही. बट इकडे भाई मी जेवढं पण बघतो, मला डिफेंडर दिसत आहेत, मला मर्सिडीज दिसत आहे. म्हणजे तुम्ही पण कळत असेल, तुम्ही पण व्लॉग बघतायत तर तुम्हाला आजूबाजूला बघून तर कळत असेल कसे गाड्या फिरतायत. मी असं हे करत नाही की मी रेवांडाला पूर्ण एक्झॅगरेट करतो, हा काय जास्त बोलतोय. बट भाई मला लिटरली शॉकिंगमध्ये टाकलं की म्हणजे मी ऑलमोस्ट 10 दिवस ज्या देश बघत होतो आणि आता ज्या देश बघतोय, भाई ऑब्व्हियसली यार कोण वावा का नाही करणार. आणि ज्या कंट्रीने त्यांची पद्धतीने ज्यांचा सुधार ठेवला आहे, हे बघा ना, आता इथून पाणी जाण्यासाठी पण समजा इथे पाऊस पडला, हे बघा, हे प्रॉपर यांनी सिस्टमॅटिकली केलं. हे बघा, म्हणजे तुम्ही विचार करून चला, हे इंडियामध्ये पण मी नाही असणार, मी तुम्हाला सांगतो. कचरा आहे, हे बघा, यांचं ड्रेनेज सिस्टम आहे, कचरा नाही आहे, बट हे पानं आहेत. चला, पानं आपण समजू शकतो, पानं इज नॅचरल. हे बघा ना, ह्यांचा हा गटार आहे लिटरली. म्हणजे विचार करा, म्हणजे मी लिटरली इंडियाशी पण कम्पेअर नाही करू शकत. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे, जेवढं मी इन्फॉर्मेशन तेवढं मी चालतोय. हे इकडची लोक किगाली नाही म्हणत. आता हे कसं आहे, किगाली बोलतो आपण, KIGALI. इथे हे चिगाली बोलतात, चिगाली. म्हणजे इथे किगाली नाही बोलत, चिगाली बोलतात. आपल्या व्लॉग थ्रू आपण कसे, आपण असे व्लॉगर नाही की हे बघा घर, हे बघा जेवण, हे बघा माझी फॅमिली, हे बघा ते, हे बघा माझं त्याव, हे बघा माझा बिझनेस. आपला जो व्लॉग बघेन ते 10 ते 15 मिनिटाचा व्लॉग असेल, भाई त्यातून त्याला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. आपण फक्त उठसूट, ऑब्व्हियसली आपण तसेवाले नाही आहोत. समजलं असेल आपण का हे सगळे छोटे छोटे इन्फॉर्मेशन मला आठवली. असे काही यूट्यूबर्स आहेत आपले इंडियाचे, ना शिव्या द्यायचं मन करतंय, बट जाऊ दे भाई. हे लोक मी तुम्हाला सांगतो त्यांचं काम कसं असतं. हे ज्याही कंट्रीमध्ये जातात त्यांना कॉन्टेंट भेटत नाही, मग कोणाशी तरी भांडतात आणि मग कंट्रीला नाव ठेवतात. आता यूट्यूबर आहे, मी त्याचं नाव नाही घेणार, बट इथे तुम्ही थंबनेलमध्ये पाहू शकतात की इथे सेफ नाही वगैरे वगैरे. आता तुम्ही इथे येऊन बक्षोदी करणार तुमची फालतू काही. मी फिरतो इथे एकटा, मला अजूनही कॉन्फिडन्स आहे, मी रात्रीचा पण एकटा फिरू शकतो. भाई इथे तुम्ही कसं या कंट्रीला म्हणजे असं नाव ठेवू शकतात की भाई हे अशी आहे. युगांडाचे त्यांचे ब्लॉग्स बघा, काही पण बघा भाई. आम्ही स्वतः बोलतो, युगांडामध्ये पण मला असं वाटलं नाही की कोण गंडवेल, म्हणजे सॉरी कोण मारामारी करेल, कोण मारेल, चोरी करेल. बट हे लोकांचं कसं असतं, हे लोक शॉर्ट टर्मवर कंट्री व्हिजिट करतात आणि ह्यांना तसा व्लॉग भेटत नाही, मग हे लोक अशी बक्षोदी करतात. भाई हे लोक म्हणजे मला शिव्या द्यायच्या. याच्यातला कुठलाही मला एक दिवशी यूट्यूबर भेटू दे, हे लोक मी ना यांची समोर कचरा काढणार, खरं बोलतो. आणि मी व्हिडिओ पण काढेल. आता आपण आलोय चिगाली, म्हणजे किगालीच्या मॉलमध्ये. भाई इकडे मॉल पण आहे भाई, आणि मॉल असं आहे की लिटरली तुम्हाला असं नेक्स्ट लेवल फिलिंग देते की, आणि चांगलं वाटतंय भाई. इकडचा मॉल वगैरे बघून तुम्ही पाहू शकतात. हे अशी काय एंट्रन्स वगैरे आहे. आता मी बोललो इकडे येऊया, बघूया कसं काय आहे. बघा इकडे तुम्हाला सगळं असं कॅफे वगैरे पण भेटतील. आणि माझा प्लॅन आहे, बघू आता काहीतरी खायचा आणि तुम्हाला दाखवतो मी इकडे कसं काय विषय. इथे सगळं कॅफे वगैरे तुम्ही पाहू शकतात. फर्स्ट फ्लोअर 360 पिझ्झा, रायडर्स लाऊंज,
हे सगळं तुम्हाला भेटेल. हे आपलं काही जेवण आलं आहे आजचं. भाई पैसे उरले जाम म्हणून मी खातोय. वाजले आहेत 5. हे 3000चं, हे 1500चं आणि हे 700 रुपयाचं. तर असं काही आपलं आजचं मील आहे. बाई ते व्हेजिटेरियनचे हाल आहेत, पण हे सगळं असं खायला लागतंय आणि एन्जॉय चांगलं आहे. चला खातो आणि भेटूया. आपण मॉलमध्ये जाऊन आलो भाई. इथे म्हणजे जो बाई इथे बघा ना, असं इन्फ्रास्ट्रक्चर बघून तुम्हाला असं वाटणार पण, म्हणजे मी तर बाई शॉक झालो आहे. गाड्या तर बाई फॉर्ड बीड फोक्सवॅगन बिक्सवॅगन हे बघा ना, मर्सिडीज तुम्हाला अशा सगळ्या गाड्या भेटणार इकडे. भाई ये अफ्रीका इसको घोषित मत करो भाई, इसको यूरोप में ले लो भाई, मैं तो बोलता हूँ. तर क्या मालूम है कैसा अफ्रीका में है. नेक्स्ट लेवल भाई. आत्तापर्यंत तर आपण तर कसा वाटलं तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला कळलाच असेल हा व्लॉगकडे लोक म्हणजे थोडं बोलतात ना युरोपियन टाईपचं कल्चर फॉलो करतात. त्यामुळे आय मीन फ्रान्सचा तुम्ही बोलू शकता. तर त्यामुळे इथे महाग आहे. बस पण आता जे मी आलेलो बसची पण जे तिकीट होते 500 रुपये, म्हणजे 500 रेवांडा फ्रँक म्हणजे किती झाले तुमचे ऑलमोस्ट 45 रुपीज. म्हणजे कुठे पण जावा 45 रुपीज, पण थोडं महागच आहे. म्हणजे तुम्हाला एक 100 मीटर पण जायचं असेल तर 45 रुपीज, 200 मीटर पण जायचं असेल तर 45 रुपीज. तर मला ते थोडं पटलं नाही की म्हणजे थोडं महाग तर आहे. बघायला गेलं तर रेवांडा इज एक्सपेन्सिव्ह नॉट दॅट. म्हणजे आफ्रिकामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर लिस्टची मोस्ट एक्सपेन्सिव्ह कंट्रीज इन आफ्रिका रेवांडा येत नाही. त्यामध्ये मोरोको वगैरे येतं, कारण की मोरोको इज क्लोज टू स्पेन, युरोपच्या जवळ असल्यामुळे. बट रेवांडा म्हणजे आता आपण जे आफ्रिकन कंट्री म्हणजे फिरत आलो त्यापैकी कम्पॅरेटिव्हली तर महाग आहे. आय होप तुम्हाला जर मित्रांनो हा व्लॉग आवडला असेल, युनिक आपला हाऊ म्हणजे रेवांडाच्या बद्दल आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि हो आपण पहिला मराठीमध्ये करतोय, इन्फॉर्मेटिव्ह देतोय. तर भेटूया. Hello. Hi bro. Hi. Are you good? Yeah, I'm good. I've seen your YouTube channel. No, I'm not that much famous. I seen it. Really? Recommended, yeah. तर आपल्याला एक भेटला, बोलतो माझा चॅनल बघितलाय, बट असं नाही आहे. आता आहे का मी थोडा तो नोमॅड शुमप सारखा दिसतो असं मला 1-2 बोललेले. तर ते आहे. विच व्हिडिओ आय हॅव सीन? I think it's the I don't remember the title, but it was very nice. आता आज आपल्याला घंटा होतो. या थँक्यू. यू आर फ्रॉम हियर? Yeah, I'm from here. रेवांडा. हॅलो. आय एम फ्रॉम इंडिया. थँक्यू. या नाईस टू मीट. या थँक्यू. तर भाई आपला एक असा माणूस भेटला, मी ते एवढा फेमस नाही आहे. मला बोलतो मी तुझे व्हिडिओज बघितलेत, बट काय माहिती कराय की नाही. बट मी कुठला फेमस आहे भाई. माझे व्ह्यूज बाडली 500 जातात. मला ती मोठी गोष्ट येते. मी माझ्यासाठी व्लॉग बनवतो. म्हणजे बोलतात ना मला, मी जुने माझे व्लॉग्स बघतो मला. बट आपण फेमस पण नाही भाई. फेमस काय 26,000वर आपण 4 वर्षापासून टाकलो. काय माहिती ते कुठला माझा व्लॉग बघितला. आय थिंक सो मला वाटतं कुठला बघितला असेल काय माहिती. एक पण व्लॉग आपले फॉरेनचे असे व्लॉग फेमस गेले नाहीत. भारी एका व्लॉगला जर आपले म्हणजे काय माहिती भाई, बहुतेक यांनी गांजा मारला असेल. तर आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. जो बाय बाय, टेक केअर, प्लीज, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. फायनली आपण बॉर्डरला आलो. आपलं स्टॅम्प सगळं प्रोसेस झालं, तुम्ही पाहू शकता. कोंबडी विकतो मला बोलते कॉक पाहिजे का.